नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपले स्वागत। तर आज आपण बघणार आहोत नवी मुंबई महानगरपालिकेबाबतचा अपडेट। तर यामध्ये जे ऑब्जेक्शन फॉर्म आहे त्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। ते किती तारखेपर्यंत मुदतवाढ आहे आणि जे नॉर्मलायझेशन जे मध्ये तुमचे जे चुका होतात त्याबद्दल काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत। तर तत्पूर्वी ज्या सर्व सरळ सेवेच्या आणि तलाठीच्या ज्या बॅचेस आहेत त्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेच्या ॲपवरती तुम्हाला अवेलेबल होत आहेत। तर त्यासाठी तुम्हाला काय मिळणार आहे, याच्यामध्ये जे बॅचचं जे वैशिष्ट्य असणार आहे ते आहे की स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्ननुसार तुम्हाला शिकवलं जाणार आहे। जसे की जो TCS आणि IBPSचा जो ट्रेंड चेंज होतोय, क्वेश्चन्समध्ये काही चेंजेस होत आहेत, त्याद्वारे तुम्हाला इथे जे लेटेस्ट पॅटर्ननुसार शिकवलं जाणार आहे आणि तुमच्या ज्या नोट्स असणार आहेत त्या PDF स्वरूपामध्ये असणार आहेत। आणि यासाठी जे तुम्हाला सर्वात मेनली इम्पॉर्टंट की जो वॉच टाईम आहे तो अनलिमिटेड आहे, जेणेकरून तुमचे लेक्चर्स कंप्लीट झाल्यावर तुम्ही मल्टिपल रिव्हिजन्स देऊ शकणार आहात आणि टेस्टच्या द्वारे तुमचा स्कोअर फाइंड आउट करू शकणार आहात। त्यासाठी तुमची जी व्हॅलिडिटी असणार आहे ती 1 इयरच्या व्हॅलिडिटीसाठी असणार आहे आणि जी फीज आहे ती 999 असणार आहे। तर यासाठी तलाठी भरतीसाठी एक स्पेसिफिक बॅच आहे। तसेच जर तुम्हाला इतर सर्व सरळ सेवांच्या बॅचेससाठी असेल तर त्यासाठी सुद्धा एक बॅच कंडक्ट करण्यात आलेली आहे। त्यासाठी सुद्धा तुम्हाला 999 रुपये फीज असणार आहे। याबद्दल काही डाऊट असेल तर त्या तुम्हाला 9226018181 या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपलं जे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं जे ॲप आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। तर आपण आज बघणार आहोत की जे नवी मुंबई महानगरपालिकेचं जे अपडेट आहे तर ते काय आहे। तर जे तुमचं जे सेकंड ऑब्जेक्शन फॉर्म आहे त्यासाठी मुदतवाढ करण्यात आलेली आहे। तर ज्यांचा कोणाचा स्कोर आहे, त्यांचा एक व्यवस्थित स्कोर आहे 90+ क्वेश्चन्सचा किंवा 85 प्लस क्वेश्चन्सचा आहे सपोज, ठीक आहे, जे तुमचे करेक्ट आहेत किंवा 90 क्वेश्चन्स आहेत, जो आता कट ऑफ बघता जो जास्त लागतोय, तर त्याद्वारे जर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, नॉर्मलायझेशनला मुदतवाढ दिलेली आहे। ही तुमच्यासाठी एक चांगली संधीच तुम्ही समजा की याच्यासाठी तुम्हाला ऑब्जेक्शनला मुदतवाढ दिलेली आहे। का तर नॉर्मलायझेशनमध्ये काय होतंय की जेव्हा आपण ऑब्जेक्शन फिलअप करतोय ऑब्जेक्शनसाठी, तर त्यामध्ये काय होतंय की ज्यांनी ऑब्जेक्शन केलेलं आहे आणि ज्यांच्या ऑब्जेक्शनने आन्सर्स चेंज नाही झालेले आहेत किंवा काही चेंजेस नाही झालेले आहेत, त्यांच्या त्या शिफ्टला नॉर्मलायझेशन होत नाही आहे। यासाठी मी स्वतःसुद्धा एक RTI फाईल केलेला। त्या RTI फाईलमध्ये काय झालेलं की जे नॉर्मलायझेशन केलेलं तर त्यामध्ये काहीच क्वेश्चन्सचे चेंजेस नव्हते, असं त्यांनी RTIमध्ये आन्सर दिलं की क्वेश्चनमध्ये काही चेंज नाही आहे, नो ऑब्जेक्शन आहे, कोणी क्वेश्चन्सच टाकले नव्हते आणि त्यामुळे त्या शिफ्टमध्ये मार्क्स वाढलेले नाही आहेत। त्यामुळे त्यांनी असं आन्सर दिलेलं आहे RTIचं। तर जर तुमचा स्कोअर एक खूप चांगला असेल आणि जर जवळून जर तुम्ही जात असाल तर त्यासाठी असं करू नका। जर तुमच्या ज्या शिफ्टमध्ये असेल आणि तुम्हाला कोणत्याही क्वेश्चनबद्दल जर डाऊट असेल आणि त्यामध्ये तुम्हाला करायचं असेल ऑब्जेक्शन फाईल, तर तुम्ही नक्की करा। त्यासाठी जे लागणारे ऑथेंटिक सोर्स आहेत, जसे की NCERTचे आहेत किंवा जे ऑथेंटिक आपल्या वेबसाईट आहेत ते सोर्सेस घ्या। त्याबद्दल काही डाऊट असेल तर तसं कमेंट्समध्ये मेन्शन करा। पण जर असं असेल तर ऑब्जेक्शन फॉर्म नक्कीच फिलअप करायसाठी आणि यासाठी जी लास्ट डेट असणार आहे ती आहे की 1 ऑक्टोबर 2025 पर्यंत तुम्ही ऑब्जेक्शन फॉर्म फिलअप करू शकता आणि जे स्टार्ट झालेलं आहे ते 30 सप्टेंबर 2025 पासून, म्हणजे आजपासून तुम्ही ऑब्जेक्शन फॉर्म स्टार्ट करू शकता, ठीक आहे। आणि असेच तुम्हाला व्हिडिओ जाणून घ्यायचे असतील आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। थँक्यू।